चला तर मंडळी, आज परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने मस्त खीर आणि पुरी आणि झटपट तयार होणारी थालीची रेसिपी मी इथे करणार आहे. इथे मी मटार बटाट्याची भाजी करणार आहे, पण अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीने. त्यासोबत मसाले भात आणि मस्त टेस्टी अशी खीर आणि पुरी मी करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, 2 टोमॅटो देखील चिरून घेतले. त्यासोबत कढीपत्ता, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या मी इथे घेतल्या आहेत. इथे कसुरी मेथीची पावडर, चिरलेली भरपूर कोथिंबीर, अर्धी वाटी दही घेतले. 2 मोठे बटाटे घेऊन फोडी करून पाण्यात टाकून ठेवल्या. अर्धी वाटी मटार घेतले. इथे खलबत्त्यात 1 मिरची तोडून घेतली. आलं आणि लसूण पाकळ्या घेतल्या. 1 चमचा जिरे घेऊन खलबत्त्यात बारीक कुटून घेतले. इथे एका बाउलमध्ये दही घेऊन ते छान फेटून घेतले. नंतर त्यात मीठ घातले आणि बटाट्यांच्या फोडी पाण्यातून काढून त्यात घातल्या. मटार घातला. चिरलेला कांदा, चिरलेले टोमॅटो, कढीपत्ता, 1 चमचा कसुरी मेथी पावडर, चिरलेली कोथिंबीर घालून नंतर 1 चमचा खलबत्त्यात बनवलेली पेस्ट घालून घेतली आणि चांगले मिसळून घ्यायचे. आता ह्यामध्ये 1 चमचा हळद, धनेजिरे पावडर, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला आणि 2 डावभर कच्चे तेल घातले. सर्व मसाले ह्यामध्ये मिसळून घेतले आणि गॅसवर कुकर ठेवून ह्या मिसळून घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये घालून वरून थोडेसे पाणी घातले. संपूर्ण मिसळून घेतले आणि कुकरचे झाकण लावून घेतले. आता कुकर दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून इथे खीर बनवण्यासाठी कढई ठेवली. गॅस अगदी मंद आचेवर ठेवला. कढई तापते तोपर्यंत इथे तिसऱ्या बर्नरवर 1 पॅन ठेवून त्यात अर्धी वाटी पाणी घातले आणि 1 मोठी वाटी दूध तापवायला ठेवून दिले. इथे कुकरची 1 शिट्टी सुद्धा झाली. आणखी 1 शिट्टी करून घेऊ. इथे मी शेवई बनवण्यासाठी ज्या ब्राऊन शेवई वापरतात ना, त्या एका परातीत घेतल्या आणि हाताने अशा तोडून घेतल्या. आता इथे कढई चांगलीच तापली आहे. त्यात 4 चमचे तूप घालून घेतले. तूप तापले की त्यात चारोळी आणि ड्रायफ्रूटचे तुकडे घातले आणि लगेचच शेवई घालून घेतली आणि मिक्स करून घेतले. शेवेबरोबर ड्रायफ्रूट देखील छान चांगले भाजले जातात. आता इथे दुधात अर्धी वाटी साखर घालून मिसळून घेतले. इथे दुधाला छान उकळी फुटली आहे. आता हे तापवलेले दूध ह्या शेवईमध्ये घालून घेऊ. इथे गॅस मी बंद केला आहे, नाहीतर दूध फाटू शकते. दूध आधी थोडे आणि नंतर थोडे असे करून घालावे. सर्व मिसळून घेतले. खिरीला उकळी येते तोपर्यंत इथे मी पुरीसाठी पीठ मळते. एका परातीत 2 बाउल गव्हाची कणिक, चवीपुरते मीठ आणि 1 चमचा तूप घालून घेतले. एकत्र सर्व मिसळून थोडे थोडे पाणी घालून थोडी घट्ट अशी कणिक मळून घेतली. वरून तेल सोडून छान मळून घेतली आणि झाकण ठेवून बाजूला ठेवले. इथे खिरीला छान उकळी आली आहे. त्यात 4 चमचे कंडेन्स मिल्क घालून घेतले. एक पिंच मीठ आणि 1 चमचा वेलची पावडर घालून मिक्स केले. इथे खीर तयार आहे आणि जास्त तामझाम न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली मटार आणि बटाट्याची भाजी सुद्धा रेडी आहे. आता ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच कुकरमध्ये मी मसाले भात बनवणार आहे. त्यासाठी माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच मी भाज्या वापरून मस्त मसाले भात बनवला आहे. थोडासा फ्लावर कट करून गरम पाण्यातून काढून घेतला. 2 कांद्याचे स्लाइस करून घेतले. 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि बारीक चिरलेली शिमला मिरची आणि थोडीशी मोड आलेली
अख्खी मसूर माझ्याकडे शिल्लक होती ती घेतली. इथे 2 वाट्या बासमती राईस अर्धा तास आधी धुवून पाण्यात ठेवला होता, त्यातले पाणी काढून घेऊया. इथे कुकरमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घातले. तूप घातले की चव तर छान येतेच आणि भात सुद्धा अगदी सुटसुटीत होतो. थोडा कढीपत्ता आणि खलबत्त्यात बनवलेली पेस्ट 1 चमचा घातली. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात छान परतून घेतले. मोहरी आणि जिरे घातले. चांगले तडतडल्यावर त्यात कांद्याचे स्लाइस घातले. छान मिसळून घेतले. हिंग आणि मीठ घातले. थोडेसे परतून त्यात टोमॅटो, फ्लावर आणि शिमला मिरची घालून घेतली. तेलात छान परतून झाली की अख्खी मसूर घातली. छान मिसळून घेतले. नंतर त्यात रोजची वापरातले मसाले घालून घेतले. हळद, धणे जिरे पावडर, घरगुती मसाला घालून तेलात परतून घेतले. थोडीशी कोथिंबीर घालून निथळलेला बासमती तांदूळ घालून घेतला. तोही मसाल्यांमध्ये छान परतून घेतला. आणि 2 वाट्या कोमट पाणी घालून मिक्स केले. कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या. शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ निघाल्यावर कुकर उघडून भात मोकळा करून घेतला. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे मी पुऱ्या लाटून घेतल्या होत्या. आता त्या छान सोनेरी रंगावर फ्राय करून घेऊ. आता संपूर्ण लंच तयार झाला आहे, तर वाढायला घेऊ. मस्त मसाले भात, शेवयांची खीर, झटपट मटार बटाट्याची भाजी, पुऱ्या आणि पापड. तर कशी वाटली जयंती निमित्त बनवलेली व्हेज थाली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.